नमस्कार. आज आपण स्कूल पोर्टलमध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान या संदर्भातली माहिती कशी भरायची हे पाहणार आहोत. त्यासाठी आपण या ठिकाणी केंद्राचा लॉग इन ID व पासवर्ड वापरून आपण लॉग इन करायचे आहे. लॉग इन झाल्याच्यानंतर आपणासमोर अशी विंडो ओपन होईल. त्यामध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान यावरती क्लिक करायचे आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपणाला त्याखाली लाल मध्ये सूचना पाहावयास मिळतात. त्या सर्व सूचना व्यवस्थित वाचून आपणाला कोणत्या मुद्द्यांना व ती माहिती फायनलाइज सेव्ह कशी करायची हे आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर त्याची PDF फाईल सेव्ह करून आपल्याला ठेवता येईल. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला त्या शाळेचा स्कूल कोड म्हणजे UDIS नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तो टाकल्याच्यानंतर आपोआप त्या ठिकाणी स्कूल नेम ओपन होईल. त्यानंतर आपल्याला माहिती भरवायस सुरुवात करायची आहे. त्यातील पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा. आता या दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्या शाळेतील 1 ते 4चे वर्ग असतील तर 1 ते 4च्या वर्गाची माहिती भरायची. 1 ते 7चे वर्ग असतील तर 1 ते 7 पर्यंतच्या वर्गांची माहिती भरायची आहे. अशी इयत्ता 12वीपर्यंत आपल्याला सर्व माहिती त्या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर 3 ते 16 असे मुद्दे. ही माहिती भरताना 1000 अक्षरांचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्यानंतर सर्व माहिती भरून झाल्याच्यानंतर खाली डेसिग्नेशन विथ सरनेम हे आपल्याला टाकायचे आहे. युजर नेम टाकायचे आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह करावी आणि ती माहिती सेव्ह केल्याच्यानंतर आपल्याला फायनलाइज करता येईल.